सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. माझं एक स्वप्न आहे की मुंबईतील पोलिसांना न्याय द्यायचं आहे, ही माझी मनापासूनची इच्छा, आणि त्यांना हक्काचं घर द्यावं ह्या मताचा मी, आणि त्या पद्धतीने देवेंद्रजी हा निर्णय घेत आहेत. कितीही चांगली कामं केली तर विरोधक हा विरोधच करणार त्या कामाला, आणि त्यांचा तो धंदाच आहे. माझ्या 1990 पासून बाळासाहेबांनी मला ही पोझिशन दिल्यापासून मी कधी मागे हटलो नाही. अनेक प्रसंग आले माझ्यावरती, परंतु मी आहे तिथेच आहे, आणि माझी नायगावची जनता माझ्या पाठी भक्कमपणे उभी आहे. महाविकास आघाडी सत्तेवर असताना नायगावच्या BDD चाळीला शरद पवार यांचं नाव देण्याचा एक निर्णय झाला होता, परंतु स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध केला होता. आता महायुती सरकारने हा निर्णय रद्द करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या चाळीला देण्याचा निर्णय घेतलाय. याचा सातत्याने पाठपुरावा करणारे इथल्या विभागाचे आमदार कालिदास कोळंबकर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे आपलं. तुमच्या ज्या मागणीची पूर्तता झालेली आहे, BDD चाळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची घोषणा केलेली आहे, काय सांगा? मला एवढंच सांगायचं आहे की पवार साहेबांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्या बाबतीत आदर करतो, आणि राजकारणाचं मोठं व्यासपीठ आहे, परंतु माझ्या नायगावमध्ये साहेबांचं ते नाव देण्याचा जो प्रयत्न झाला, त्या गोष्टीला मला ते विचार पटले नाही आहेत. कारण पवारसाहेब हयात आहेत, बाबासाहेब हयात नाही आहेत. ज्या हयात नाही आहेत त्यांचं नाव द्यावं ह्या मताचा मी आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे बाबासाहेबांच्या बाबतीत मी हट्ट का धरतोय की बाबासाहेबांचा माझ्या नायगावमध्ये राजगृह सुद्धा बाबासाहेबांचा इथेच आहे. बाबासाहेब इथेच राहायचे राजगृहामध्ये. बाबासाहेबांचे हजारो अनुयायी माझ्या नायगावमध्ये आहेत. बाबासाहेब ह्या मतदारसंघात लोकसभेला उभे होते. हे सर्व महत्वाचे मुद्दे इथे असताना बाबासाहेबांचं नाव बाजूला ठेवून दुसरं नाव येत असेल तर स्थानिक आमदार म्हणून मी त्या बाबतीमध्ये विरोध केला. माझं वैयक्तिक पवार साहेबांचं कधी वाद नाहीये, परंतु मी त्यांचा आदरच करतो, पण इथे बाबासाहेबांचं नाव असावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे. तुम्ही विधानसभेच्या सभागृहात या शरद पवारांचं नाव देण्याला कडाडून विरोध केला होता, तरी देखील नाव देण्यात आलं होतं. नेमकं यामागचं राजकारण महाविकास आघाडीचं काय असेल? एवढंच सांगतो की प्रत्येकाला असं वाटते की माझ्या नेत्याचं नाव असावं, आणि त्या पद्धतीने पवार साहेबांचं नाव ठेवण्यात आलं. त्या लोकांनी ठेवलं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजप अशा घोषणा करून बेरजेचे राजकारण करतंय असाही आरोप विरोधक करताय. बघा, विरोधक हे विरोधच करत बसणार. किती तुम्ही चांगली कामं करा, किती चांगली कामं केली तर विरोधक हा विरोधच करणार त्या कामाला, आणि त्यांचा तो धंदाच आहे. चांगल्या कामांना विरोध करणं हा त्यांचा धंदा, नाहीतर ते टिकू शकत नाही राजकारणात. ह्या मताचा मी आहे. ह्या नामांतराच्या प्रस्तावासाठी देवेंद्र फडणवीसांचं योगदान किती आहे? बघा, सर्व नेत्यांचं योगदान आहे. देवेंद्रजी माझे नेते आहेत, आणि ह्या नाव ठेवण्यात सर्वांचा मला हातभार लागला. सर्वांनी मला मदत केली आहे, आणि सर्वांनी मला ह्या कामाला अत्यंत उत्तम पद्धतीने मदत केली आहे. तुम्ही यंदा सलग 9व्यांदा विधानसभेला सामोरं जात आहे, परंतु तुमचा विजयरथ रोखण्यासाठी
विशेषतः उद्धव ठाकरे गटाकडून मोठं नियोजन केलं जातंय, काय सांगा? एक निवडणुकीत आयुष्यात कधी मागे हटलो नाही. माझ्या 1990 पासून बाळासाहेबांनी मला ही पोझिशन दिल्यापासून मी कधी मागे हटलो नाही. अनेक प्रसंग आले माझ्यावरती, परंतु मी आहे तिथेच आहे आणि माझी नायगावची जनता माझ्या पाठी भक्कमपणे उभी आहे. नायगावच्या जनतेला येणाऱ्या विधानसभेत काय संदेश द्या? काय जे कामं आहेत त्यांची ती मी करतोच आहे. माझं पोलीस हाऊसिंग देवेंद्रजी जाहीर करतायत, जास्तीत जास्त लवकर ते जाहीर करतील पोलीस हाऊसिंग. हे महत्वाचं माझं एक स्वप्न आहे की मुंबईतील पोलिसांना न्याय द्यायचं ही माझी मनापासूनची इच्छा आणि त्यांना हक्काचं घर द्यावं ह्या मताचा मी, आणि त्या पद्धतीने देवेंद्रजी हा निर्णय घेत आहेत. धन्यवाद साहेब महा MTVशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते आमदार कालिदास कोळंबकर. कॅमेरामन अविनाश सूर्यवंशीसह मी सुहास शेलार, महा MTV, मुंबई.